फिजिक्स अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अति महत्वाचा चॅप्टर जो विद्यार्थ्यांना साधारणतः कठीण वाटतो तो शिकणार आहोत. काहीच कठीण नाही आहे, एकदम बढिया चॅप्टर आणि सोपा साधा चॅप्टर आहे. पहा कसं समजते. पहिला मुद्दा सांगत आहोत. जर तुम्ही पुस्तक उघडलं तर त्याच्यात चौकोन आहे ना, पिंक कलरचा ब्रॅकेट आहे. त्याच्यामध्ये हे 4 प्रश्न विचारले आहेत. ते पहिले मी समजावून सांगून देतो काय भानगड आहे. म्हणजे 11व्या वर्गाच्या भरोश्यावर आहे. मग तिथून स्टार्ट होतो चॅप्टर. तर मग पहिली महत्वाची गोष्ट का या चॅप्टरचं नाव इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. ठीक आहे. काऊन बा याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात तर लक्षात ठेवा, इन दिस चॅप्टर वी हॅव टू स्टडी. In this chapter we have to study the production of electric current in a coil due to the change in magnetic flux linked with the coil. मला माहित आहे 2 फूट वरून गेलं. काऊन गेलं बात आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स माहित नाही. चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी कॉइल. तर कॉइलशी रिलेटेड मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये कसा चेंज होतो हे आपल्याला माहिती. काही टेन्शन नका घेऊ, 2-5 मिनिटांना ते पूर्ण क्लिअर होणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट का मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणतात. तर बा हे आपल्याला माहित पाहिजे का हा एक मॅग्नेट आहे. लक्षात ठेवा, मॅग्नेट, या मॅग्नेटच्या भोवती काय असते रे, तर बा इलेक्ट्रिक फील्ड निर्माण होते. हे तर तुम्हाला माहित असेल, एक असतो नॉर्थ आणि एक असतो साऊथ. तर बा ही जी मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाली, लक्षात ठेवा, ही वाहते कशी बात नॉर्थ कडून साऊथ कडे. नॉर्थ पोल वर आहे ना, नॉर्थ पोल इज इक्वल टू पॉझिटिव्ह चार्ज अँड साऊथ पोल इज इक्वल टू निगेटिव्ह चार्ज. बोला समजते का. अँड दिस इज कॉल्ड एज पोल स्ट्रेंथ अँड फॉर नॉर्थ पोल इट इज डिनोटेड बाय +m अँड फॉर साऊथ पोल इट इज डिनोटेड बाय -m. अँड टोटल दिस इज कॉल्ड पोल स्ट्रेंथ, दिस इज ऑल्सो कॉल्ड पोल स्ट्रेंथ. लक्षात ठेवा. ठीक आहे. टोटल पोल स्ट्रेंथ लक्षात ठेवा इज कॉल्ड एज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड इज डिनोटेड बाय M. हे मी शिकवलं आहे. तर आपल्याला तेवढं काही करायचं नाहीये. जे दवा येईल तेव्हा मी क्लिअर करीन. तर बा लक्षात ठेवा, पहिली महत्वाची गोष्ट तर बा आहे ना, मॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणतात आहे ना. मग मॅग्नेटिक फ्लक्स पाहू. तर मॅग्नेटिक इंडक्शन इज डिनोटेड बाय B. लक्षात ठेवा, व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कंडक्टर. ठीक आहे. व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कंडक्टर and magnetic field is produced around the conductor. हा एक कंडक्टर आहे बा, या कंडक्टरला सेलला जोडलं आणि याच्यामधून जर इलेक्ट्रिक करंट वाहत असेल तर याच्या अवतीभोवती त्या इलेक्ट्रिक करंटनं मॅग्नेटिक फील्ड निर्माण झाली पाहिजे. आणि ती कशी होईल, हा कसा पाहिजे तेव्हा होईल. स्थिर असला तर आणि स्टेशनरी असला तर होत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा ही मॅग्नेटिक फील्ड तयार होईल तर बा लक्षात ठेवा, तर मी म्हटलं बा का व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज पास थ्रू द कंडक्टर. बोला समजते. ड्यू टू दिस इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. ड्यू टू दिस इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड इज प्रोड्यूस अराउंड द कंडक्टर. दिस फिनॉमेना इज कॉल्ड एज मॅग्नेटिक इंडक्शन अँड इट इज डिनोटेड बाय B. बोला. मग आता एवढं जर झालं असं तर बा लक्षात ठेवा, तो मॅग्नेटिक फ्लक्स बद्दल बोलत आहो का बा. ह्या ज्या आहेत ना, ही मॅग्नेटिक फील्ड आहे. मात्र ही मॅग्नेटिक फील्ड डोळ्यानं दिसते का बा लाईन्सच्या स्वरूपात नॉर्थ पोल कडून साऊथ पोल कडे चालल्या. बोला समजते. तर या मॅग्नेटिक फील्डचा हा फोर्स आहे की जो लाईनीच्या स्वरूपात असा चालला आणि यालाच तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स म्हणतात. बोला है ना, काय म्हणतात हो, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. ठीक आहे. तर हा जो मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आहे दिलेल्या एरिया मधून जर जात असेल तर त्याला मॅग्नेटिक फ्लक्स असं म्हणतात. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू गिवन एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. बोला. इट इज डिनोटेड बाय B असं. ठीक आहे.
It is denoted, magnetic flux is denoted by phi and is given by formula phi is equal to B upon A. याचा अर्थ झाला magnetic induction or magnetic field and per unit area is called as magnetic flux. बोला, बसलं का डोक्यात? याला दुसरी पण एक व्याख्या आहे, लक्षात ठेवा. काय सांगतो बा? दी प्रॉडक्ट ऑफ गिवन एरिया, एरिया इज स्मॉल एरिया इज डिनोटेड बाय DA अँड लार्ज एरिया इज डिनोटेड बाय सिंगल A. लक्षात ठेवा, स्मॉल जेव्हा जेव्हा असेल तेव्हा समोर D लावायचा, त्या D चा अर्थ होतो लहान, आणि म्हणून म्हटलं बघा हा लहान एरिया आहे. या लहान एरिया घ्यायचा आणि मॅग्नेटिक इंडक्शनचा नॉर्मल कॉम्पोनंट तुम्हाला बढिया शिकवलाय, माहितच आहे बघा. ज्याला आहे ना ज्या फोर्सला साइन आणि कॉस लागतो त्याला कॉम्पोनंट म्हणतात वगैरे वगैरे. मग काय म्हटलं बा? दी प्रॉडक्ट ऑफ गिवन एरिया अँड नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन इज ऑल्सो कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर दॅट एरिया. बोला, मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवा, समजते का? तर मग काय सांगून राहिलो, तर या जो मॅग्नेटिक इंडक्शन आहे जो B न दाखवतात, याचं युनिट म्हणसाल तर याचं युनिट आहे टेस्ला. इट इज डिनोटेड बाय T. बोला, याचा दुसरा युनिट आहे वेपर पर मीटर स्क्वेअर, त्यालाच तर टेस्ला म्हणतात. वेपर पर मीटर स्क्वेअर इज ऑल्सो कॉल्ड एज टेस्ला. ठीक आहे, नेक्स्ट पाहून घ्या. आता एवढं जर झालं असेल तर मग मॅग्नेटिक फ्लक्स लक्षात ठेवा, सिंपल साधा आहे. मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू दी गिवन एरिया इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स. याची दुसरी डेफिनेशन आहे, प्रॉडक्ट ऑफ द गिवन एरिया अँड नॉर्मल कॉम्पोनंट ऑफ द मॅग्नेटिक इंडक्शन इज कॉल्ड एज मॅग्नेटिक फ्लक्स ओव्हर दॅट एरिया. असो, हा 11व्या वर्गातला पार्ट आहे बा. तर ह्या जो प्रश्न आहे त्याच्याकडे पाहून घ्या. हे पण बोगसच आहे 11व्या वर्गातला. व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय द मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड, आहे ना? काय सांगून राहिलो बा? तर थोडंसं आहे ना, हे इथंच उत्तर भेटते. काही कठीण नाही बा, अशी कल्पना करा, फक्त कल्पना करणारा पाहिजे बस. ठीक आहे, तर मग आपल्याला काही अडचण नाही. ठीक आहे, काय बोलून राहिलो बा? तर कल्पनाले जवळ घ्या तर बस सब क्लिअर होऊन जाते. काय सांगत आहोत? व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय मुव्हिंग चार्ज. तर हे झालं तुमची मॅग्नेटिक फील्ड. लक्षात ठेवा, याच्यामधून एक आहे ना चार्ज चालला, आहे ना चार्ज. मग जो जाऊन राहिला मुव्हिंग आहे, याचा अर्थ त्याला व्हेलॉसिटी असलीच पाहिजे. बोला बा. ठीक आहे, चार्ज काय न दाखवते रे बा? तर चार्ज इज डिनोटेड बाय Q. लक्षात ठेवा, असं हा जो चार्ज आहे या मॅग्नेटिक फील्ड मधून चालला की ज्याची व्हेलॉसिटी मी म्हटलं किती आहे बा. मी का कुणी म्हणन का बा व्हेलॉसिटी किती आहे? तर v आहे. बोल बा, कायच्यातून चालला? तर या मॅग्नेटिक फील्ड मधून. तर मॅग्नेटिक फील्ड मधून चालला तर ऑलवेज त्या मॅग्नेटिक फील्डचा फोर्स त्याच्यावर ऍक्ट होईल, आहे ना? माझ्या घरातून कोणी जाईन तर मी म्हणेन बाबा कसा का चालला. तसं या मॅग्नेटिक फील्ड मधून जर तो जात असेल तर ही मॅग्नेटिक फील्ड स्वतःचा फोर्स त्याच्यावर लावलच, आणि तोच काय आहे मात्र मॅग्नेटिक इंडक्शन आहे. असं आहे. बोल बा. ठीक आहे, आता एवढं जर झालं असेल तर पाय मी कसं याने जुळवून सांगतो. मग आपण इंग्रजीत पाहत बसू का बा Q एवढा चार्ज, V एवढ्या वेगानं, V एवढ्या व्हेलॉसिटीनं या मॅग्नेटिक फील्डच्या B एवढ्या इंडक्शन मधून चालला, तर त्याच्यावर मॅग्नेटिक फील्डचा ऍक्ट होणारा फोर्स किती असतो? तर बा कोणी म्हणन का बा F इज इक्वल टू QVB. काय रे बा? तर साइन थीटा. असं Q एवढा चार्ज, V एवढ्या व्हेलॉसिटीनं आणि मॅग्नेटिक फील्डच्या B एवढ्या इंडक्शन मधून जेव्हा जातो तेव्हा त्या मॅग्नेटिक फील्डचा फोर्स त्याच्यावर किती ऍक्ट होतो? तर QVB साइन थीटा. बोला, तर मग हेच तर त्यानं विचारलं बा का व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. आहे ना, व्हॉट इज द फोर्स एक्सपिरियन्स बाय मुव्हिंग चार्ज. तर मुव्हिंग चार्ज हा मुव्हिंग मध्ये असला आणि मॅग्नेटिक फील्ड मधून जात असला तर तो किती फोर्स अनुभवतो? तर मला लक्षात आहे, मुव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस ए मुव्हिंग चार्ज इन ए मॅग्नेटिक फील्ड experiences a magnetic force and is given by F is equal to QV and QVB sin theta. बोला,
मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा पुढचा पॉइंट सांगत म्हणजे दुसरा प्रश्न, व्हॉट इज द टॉर्क एक्सपिरियन्स बाय करंट कॅरिंग लूप केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड. हे पण थेस आहे राजा, काहीच कठीण नाही. तू विचार कर माझं काय म्हणणं आहे बा. तर त्यानं म्हटलं आहे ना करंट कॅरिंग लूप केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड. एक लूप आहे लक्षात ठेवा. हा लूप आहे, याच्यातून काय चाललं बा तर करंट चाललं असं. ठीक आहे ना. हा कायच्या ठेवला रे तर ह्या ठेवला मॅग्नेटिक फील्ड मध्ये. तर याचा इंडक्शन आहे ना मॅग्नेटिक फील्डचा फोर्स विच इज कॉल्ड मॅग्नेटिक इंडक्शन इज डिनोटेड बाय बी. मग आता एवढं जर झालं असेल तर तू मला सांग का मग हा जो लूप आहे हा काय करत आहे तर करंट कॅरिंग करत आहे. ठीक आहे. हा जेव्हा याच्यामध्ये ठेवला तर करंट काय न दाखवते रे बात आय न. तर बघ एवढा एरिया याचा काय झाला या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आहे. तर हा झाला त्याचा एरिया. याच्यामधून वाहणारं करंट आय आय असं. आणि कायच्यात ठेवू नये तर या मॅग्नेटिक फील्ड मध्ये की ज्याचा लक्षात ठेवायचो फोर्स कितीनं दाखवल्या जाते ज्याला आपण इंडक्शन म्हणतो बी न दाखवल्या जाते. बस याले जुळवाचं आहे का बा करंट कॅरिंग कॉइल लक्षात ठेवायचो. करंट कॅरिंग लूप आहे ना. करंट कॅरिंग लूप हा मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असता हा लूप काय करतो अनुभवतो. काय अनुभवतो तर या मॅग्नेटिक फील्डचा फोर्स. आणि तो किती अनुभवतो तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का मग आहे ना करंट आहे ना कॅरिंग लूप आहे हा. आय एवढं करंट लूप मधून वाहत असताना तो लूप जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला आहे ना तर काय होते बा तर त्या मॅग्नेटिक फील्डचा फोर्स त्याच्या एरियावर ऍक्ट होतो. आणि म्हणून तो ऍक्ट होणारा फोर्स किती होईल बा तर F इज इक्वल टू IAB साइन थीटा. आता हे आहे ना थीटा गीटा हे जर आपण पडलो तर ते 11व्या वर्गाला खोलून बसायला लागते. कारण तो कॉम्पोनंट असतो आणि तेवढं आपण मानगजमारी केली तर आपला मेन चॅप्टर राहून जा. 11वी खोला. तर मला लक्षात ठेवा मी काय सांगत आहोत. टॉर्क एक्सपिरियन्स बाय द करंट कॅरिंग लूप. टॉर्क एक्सपिरियन्स काय ना दिस फोर्स इज ऑल्सो कॉल्ड एज टॉर्क असं. टॉर्क ठीक आहे experienced by the current carrying loop of magnetic dipole moment. ठीक आहे placed in the magnetic field. प्रश्न पाहून घे. व्हॉट इज द टॉर्क एक्सपिरियन्स बाय करंट कॅरिंग लूप केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड. तो थेस म्हणाता है द टॉर्क एक्सपिरियन्स बाय ए करंट कॅरिंग लूप समजते प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड देन टॉर्क इज गिवन बाय आहे ना तर काय होणार आहे IAB साइन थीटा और साइन अल्फा आहे ना. इथं थीटा दाखवला तर इथं अल्फा दाखवतो. तो अँगल काय न दाखवायचा तो प्रश्न तुमचा आहे. तर बा काय आता सांगतो का बा एक कॉइल आहे ना एक लूप आहे ना. हा लूपचा एरिया किती आहे ए आणि तो काय करत आहे आय एवढं करंट वाहून नेत आहे. असा लूप जर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला की ज्याचा इंडक्शन बी आहे तर त्याच्यावर ऍक्ट होणारा टॉर्क किती असतो तर टॉर्क इज इक्वल टू IAB साइन अल्फा और साइन थीटा. बोला समजते का. मनात जर आलं असेल तर ते पण मला सांगता येते का मग हा अल्फा किंवा थीटा जो तुम्ही घेसाल तो काय भानगड आहे बा. तर लक्षात ठेवा तो याचा हा काय आहे तर हा अँगल आहे कोणाच्या मधातला तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि मॅग्नेटिक इंडक्शनचा. वेअर अल्फा इज द अँगल बिटवीन मॅग्नेटिक डायपोल मोमेंट अँड मॅग्नेटिक इंडक्शन. बाकी काहीच नाही. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल ना तर पुढचा प्रश्न पाहून घे. व्हॉट इज द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉइल. बोगस आहे हे आहे ना. काय बोगस आहे कसं बोगस आहे तर लक्षात घ्या मी काय म्हणून राहिलो आहे ना. बाका एक काय आहे बा तर लक्षात घ्या कॉइल आहे ना. तर मी डोळ्यानं दाखवून देतो बा कसं. आता हा कॉइल लक्षात घ्या हा एक कंडक्टर आहे. याच्यावर असा कॉइलचा गुंडाळा केला आणि याला आहे ना करंट पाठवायचं असं तर त्याने सेलने तो जोडाच लागल. ठीक आहे बा. हे काय बा असे गुंडाळे केले म्हणजे नंबर ऑफ टर्न ऑफ कॉइल एवढा त्याचा एरिया झाला.
ठीक आहे, म्हणजे काय सांगत कॉइलच्या एवढ्या एरिया मधून एवढ्या टर्म मधून करंट वाहत असेल. बोला. ठीक आहे, तेव्हा त्याच्या भोवती लक्षात ठेवा, तो त्याच्या एरियाच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्याचा मॅग्नेटिक डायपोल मोमेंट किती असतो तेव्हा n एवढ्या टर्म मधून याला आपण नंबर ऑफ टर्म तो काय न दाखवते, n न दाखवते. नंबर ऑफ टर्म आहे ना, एवढ्या मधून वाहना कॉइलच्या नंबर ऑफ टर्म मधून वाहणार करंट लक्षात ठेवा की ज्याची एरिया किती आहे बा, तर ए एवढी आहे. असं तो जे तयार होते त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि म्हणून म्हटल्या गेलं का बा ए एवढ्या एरियामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ टर्न ऑफ द कॉइल मधून वाहणारं इलेक्ट्रिक करंट आहे ना, त्याला म्हणतात मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि त्याचा फॉर्म्युला आहे m = NIA, where n is the number of turn of coil, I is the current flows through the conductor, and A is the area of the conductor, and therefore magnetic dipole moment m = NIA. ठीक आहे, आता तुझ्या डोक्यात आलं असं तर याला इंग्रजीत कोणीही बोलते आणि इंग्रजीत बोलणं म्हणजे हार्ड अँड फास्ट थोडा आहे का. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट समजते का? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ द कॅरिंग कॉइल समजते. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉइल is given by capital M = NIA. झालं, विषय संपला. तेव्हा चौथा पाहून व्हॉट इज द फ्लक्स ऑफ द वेक्टर फील्ड थ्रू ए गिवन एरिया. हे वेक्टर गिक्टर जे आहे ना, फील्ड गिल हे काय मतलब नाही आहे ना. व्हॉट इज द फ्लक्स म्हणजे फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. बस एकच त्याचा अर्थ होते का बा फ्लक्स म्हणजे काय बा, तर मॅग्नेटिक फील्ड आणि काय बा ते एरिया, दिलेला एरिया या दोघांचा गुणाकार म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स असते. त्याने काही बी शब्द लावला तर मेन बेस फॉर्म्युला तो थोडा बदलणार आहे. तर बा ह्या झाला तुमचा बस, हेच आहे, बाकी तर काहीच नाही. तो वेक्टर म्हणो का नाही म्हणो काहीच नाही, बेस फॉर्म्युला कधी बदलत नाही. म्हणजे मॅन आपणही त्यानं जसं मेकअप केलं तसं आपण मेकअप करायचं का बा ती फ्लक्स लक्षात ठेवायचं. हो, मॅग्नेटिक फ्लक्स ऑफ ए वेक्टर फील्ड थ्रू ए गिवन एरिया इज गिवन बाय = BA, where B is the magnetic field and A is the area. A is the given area. बोला. पहा मग आता आपण पाहणार आहोत फिनॉमेना ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर मित्र लक्षात ठेवा, 5 मिनिटं पहिले कान देऊन ऐकायचं आहे ना. कानावर शब्द पडू द्या, त्याच्याशिवाय क्लिअरच नाही आहे ना. मला हे पण माहित आहे का 2 फुटावरून जाणार आहे, बरोबर जाणार आहे. तरी कानावर पडू द्या, 2-5 मिनिटानंतर बढिया समजल. हे कानावर नाही पडलं तर ते समजणारच नाही. तेव्हा फॅरेडे नावाचा एक सायंटिस्ट होऊन गेला. ठीक आहे, या सायंटिस्टनं काय सांगलं बा का ज्या वेळेस आहे ना कंडक्टर मध्ये करंट निर्माण होतो किंवा कंडक्टर मधून जेव्हा करंट वाहतो तो हा करंट काय करतो, स्वतःच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार. समजत आहे का? माझं म्हणणं आहे बा का बा हा एक लक्षात ठेवा, असं कल्पना करा का हा एक कॉइल आहे असं, आणि या कॉइलला तुम्ही सेलला जोडलं. सध्या तो एवढं ते की वगैरे नंतर पाहू, लावून देऊ. हे लावला की असं. आता की क्लोज केल्यानंतर या कॉइल मधून करंट वाहील. तर मग हा तो करंट या कॉइल मधून वाहतो ना, तर या कॉइलच्या अवतीभोवती लक्षात ठेवा काय सांगत का मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मी नाही सांगत, फॅरेडे म्हणते असं. ठीक आहे, आणि यानं दुसरं सांगलं बा का लक्षात ठेवा जेव्हा आहे ना मॅग्नेटिक फील्ड तयार होते तर ही मॅग्नेटिक फील्ड काय करते तर कॉइल मध्ये इलेक्ट्रिक करंट पुरवठा करते किंवा दुसऱ्या कॉइल मध्ये इलेक्ट्रिक करंट निर्माण करते. असं अर्थबोध या झाला का वाहणारा इलेक्ट्रिक करंट मॅग्नेटिक फील्ड तयार करतो आणि मॅग्नेटिक फील्ड हे इलेक्ट्रिक करंट तयार करते. असे थॉट होते फॅरेडेचे आणि ते सत्य पण आहे. बोला
काय म्हटलं बा, समजलं तर देवच पावला का बा. जेव्हा जेव्हा कॉईल मधून किंवा कंडक्टर मधून इलेक्ट्रिक करंट वाहतो तर तो इलेक्ट्रिक करंट स्वतः भोवती म्हणा का ना आजूबाजूनं मॅग्नेटिक फील्ड निर्माण करतो. असंच त्यानं म्हटलं का जर मॅग्नेटिक फील्ड असेल तर ती काय करते बा, तर कॉईल मध्ये दुसऱ्या कॉईल मध्ये इलेक्ट्रिक करंट भरविते आणि ना त्याच्यात निर्माण करते, जनरेट करते किंवा त्याच्यात इंड्यूस करते म्हणजे भरविणे. जशी आई आपल्या मुलाले घास कसं भरविते तसं कॉईल मध्ये हा मॅग्नेटिक फील्ड इलेक्ट्रिक करंट भरवितो. हे म्हणणारा फॅरेडे होता आणि यालाच फिनॉमेना ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. तर मग मी काय सांगत हा, कान देऊन ऐका का. फॅरेडे थॉट दॅट द इलेक्ट्रिक करंट है ना, इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूसेस मॅग्नेटिक फील्ड. Faraday thought that electric current produces magnetic field and magnetic field also produces electric current. बोला. And experimentally he proved that when electric current flows through the circuit, there is change in magnetic flux. है ना, there is change in magnetic flux associated with the circuit. बोला, समजते का, है ना. there is change in magnetic flux associated with the circuit or coil. मला माहित आहे का बा, ह्याचा वया स्टेटमेंटचा अर्थ समजला नसेल आणि समजायला नको, समजलं असेल तर मग तर पाहायचं कामच नाही. तर त्यानं काय म्हटलं होतं, 2 मिनिटानंतर बढिया क्लिअर होईल. And experimentally he proved that when the electric current flows through the circuit, हे तो समजलं असेल, there is change in magnetic flux associated with the circuit or linked with the circuit. Such current is called as induced current and EMF generated. समजते का? In the coil is called as induced EMF. सध्या एवढा जो पीस आहे ना तो वरून कदाचित गेला असेल, त्याला 2 मिनिटानंतर मी क्लिअर करणार आहे. तर बा मी एवढी मगजमारी याच्या केसाठी केली का बा आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हे तेव्हापासून बडबड चालू आहे, तर नेमकं याचं मिनिंग हाय का बा तर तेच माहिती, तर ते क्लिअर करत हाव का बा. प्रोडक्शन कोणाचं, इंड्यूस्ड ईएमएफ. इंड्यूस म्हणजे भरविणे आहे ना. हा करंट काय करणार आहे, ही मॅग्नेटिक फील्ड तयार करते आणि या मॅग्नेटिक फील्ड लक्षात द्या, याच्यामुळे चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतो आणि तो काय करते, दिस इज द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. लक्षात ठेवा, इट इज डिनोटेड बाय फाय. आणि जर समोर त्याच्या काय असेल बा, कॉईल किंवा सर्किट असेल, तर याच्यामध्ये तो काय करतो, करंट निर्माण करतो, भरवितो करंटला आणि त्या करंटला इंड्यूस करंट म्हणतात. आणि याच्यामध्ये या करंटमुळे जे ईएमएफ तयार झालं त्याला इंड्यूस्ड ईएमएफ म्हणतात. आणि हे जे पूर्ण सोंग आहे, ही जी घटना आहे, ही जे फिनॉमेना आहे बाबा, याच्या आहे ना, याच्यामधून करंट गेला, करंटमुळे ही मॅग्नेटिक फील्ड तयार झाली याच्या भोवती आणि याचं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याच्यातही तो चेंज मध्ये असला पाहिजे, बदलणारा असला पाहिजे. तो वाढो किंवा कमी हो, इन्क्रीज हो की डिक्रीज हो, स्थिर कॉन्स्टंट नाही चालत. तेव्हा तो काय करतो, त्याच्या पुढच्या जो काही आहे ना, कॉईल असेल, सर्किट असेल, त्याच्यामध्ये करंट इंड्यूस करतो म्हणजे भरवितो आणि त्याच्यामुळे जो तयार होतो ईएमएफ, त्या ईएमएफला इंड्यूस्ड ईएमएफ म्हणतात. आणि हे सोंग ज्याच्यामध्ये घडते त्यालेच म्हणते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. असं आहे. The phenomena of production of induced EMF in a circuit. The phenomena of production of induced EMF in a circuit or coil due to the change in magnetic flux. Due to the change in magnetic flux linked with the coil. या कॉइलशी हे लिंक झाले आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये आहे ना ईएमएफ तयार झाला, इंड्यूस झाला.
the phenomena of production of induced EMF in the circuit or coil due to the change in magnetic flux linked with the coil is called electromagnetic induction, and the current लक्षात ठेवा induced and the current and in the coil is called as induced current. आता मात्र पक्क क्लिअर होते, हे फक्त कानावर पडू द्यायचं होतं बस. आणि हे जे बडबड केली काही डोक्यावरून गेलं असेल ना तर दोन बास आता याच्यानंतर पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाते. पहा मग आता कसं क्लिअर होते. फॅरेडेज एक्सपेरिमेंट अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज एक्सपेरिमेंट अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, आपल्या पुस्तकामध्ये देऊ नये तुम्ही पाहाल तर स्टेट द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ फॅरेडेज एक्सपेरिमेंट. तिथे लिहू नये एक्सपेरिमेंटल, पुस्तकात खोला एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन ऑफ फॅरेडेज एक्सपेरिमेंट 2 फूट वरून जाईल. काहून बात हे माहीतच नाही. पहा मग मी तुम्हाला बढिया समजावून सांगतो आणि पूर्णच्या पूर्ण क्लिअर होते. हो काळजी नका करू, मी सांगतो ना 100% मला माहिती आहे होतेच म्हणून क्लिअर. ठीक आहे, पहा मग असं मी साधा गावरानी कॉईल काढत आहो. या समजाचा एक कॉईल आहे असं. ठीक आहे, या कॉईलने काय केला बात एक सेन्सिटिव्ह गॅल्व्हानोमीटरनं जोडलं असं. या झाला सेन्सिटिव्ह गॅल्व्हानोमीटर. ठीक आहे, पहा आता मी काय करतो बा तर लक्षात ठेवा. आणि एक मॅग्नेट घेतो बा है ना. तर हा मॅग्नेट घेतला असा असा आणि बा याच्या समोर चुपचाप प्रेमानं ठेवून दिला. हलवत नाही, डोलवत नाही, काहीच नाही, असा ठेवून आहे. याले म्हणते रेस्ट पोझिशन. बस माझ्याही तसाच रेस्ट पोझिशन मध्ये हाय बा. इथं पाहिजे असं तर डोळ्यानं तुले दिसतच आहे, समजतच नसेल तर कॉईल पण लिहून द्यायला. आता तर काही डाऊट नाही. आता काय सांगतो बा तर लक्षात ठेवा. फॅरेडेज एक्सपेरिमेंट अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक एक्सपेरिमेंट. बाय बोगस आहे, ते डोळ्यानं दिसते थेस मनाचं असते. का एक मॅग्नेट घेतला आहे ना, त्याचा नॉर्थ पोल असा आहे, साऊथ पोल असा आहे, याले आहे ना स्थिर रेस्ट पोझिशन मध्ये या कॉईलच्या समोर ठेवला की जो कॉईल काय केलं बा तर गॅल्व्हानोमीटर आहे ना, सेन्सिटिव्ह गॅल्व्हानोमीटर त्याला जोडलेला आहे. बोला आता एवढं जर झालं असं तर डोळ्या कसं बोलता येते बघा आहे ना. फॅरेडेज एक्सपेरिमेंट लक्षात ठेवा कन्सिस्ट ऑफ 1 कॉईल आहे ना. डोळ्याला दिसते हो 1 कॉईल कनेक्टेड टू दी गॅल्व्हानोमीटर, सेन्सिटिव्ह गॅल्व्हानोमीटर. ठीक आहे, फॅरेडेज एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ 1 कॉईल विच इज कनेक्टेड टू दी सेन्सिटिव्ह गॅल्व्हानोमीटर अँड 1 मॅग्नेट. एवढंच त्याच्यामध्ये हाय बाबा, तिथं काय नाही. when the magnet is at rest with respect to coil. ठीक आहे, याला अनुसरून इथं एवढ्या दूर थोडं ठेवायचं आहे आणि म्हणून म्हटलं विथ रिस्पेक्ट टू कॉईल असं. ठीक आहे, सेन्स असला पाहिजे का. when the magnet is rest with respect to coil, the magnetic flux associated with coil. म्हणजे याच्यामुळे अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होईल आणि त्याच्या मॅग्नेटिक फ्लक्स असं आहे ना. याच्यामध्ये लक्षात ठेवायचो आहे ना, हा जो रेस्ट आहे भाऊ मला सांग याने असं दूर नेलं तर याची मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक फील्ड याच्यापासून दूर जाईल आहे ना, तर कमीत कमी होईल. म्हणजे मॅग्नेटिक आहे ना त्या मॅग्नेटिक फील्डच्या फ्लक्सचा परिणाम याच्यावर कमी कमी होत जाईल. आता तिथून दूर वरून जवळ आणलं तरी आहे का नाही मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाईल आहे ना. तर त्याचा परिणाम याच्यावर इथं काय रेस्ट मध्ये आहे, नाही कमी होत नाही वाढत. लक्षात ठेवा म्हणजे कॉन्स्टंट आहे. तर ते आपल्याला जमतच नाही. एक तर वाढणारा पाहिजे नाही तर कमी होणारा पाहिजे. काहून तर आपण स्टेटमेंट बोललो होतो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. आठव आता डोक्यात आणतो 2 फूट वरून होळात आणतो का चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी कॉईल. का बा याचं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे याच्यामध्ये चेंज असलं पाहिजे, बदल असलं पाहिजे आणि तो याच्याशी लिंक झालेला पाहिजे असं आहे. आणि कॉन्स्टंट नाही चालत. when the magnet is at rest with respect to coil, then the magnetic flux associated with the coil does not change and therefore no EMF is induced in the coil. Induced म्हणजे भरविणे.
ठीक आहे, and hence there is no current in the coil and galvanometer does not show the deflection. बोल पा समजलं? पुन्हा कॅसेट वाजव. When the magnet is at rest with respect to coil, then the magnetic flux associated with the coil does not change and no EMF is induced in the coil, and therefore there is no current in the coil and hence galvanometer does not show the deflection. बोल बा. पण आता काय करतो हाय ना, हे याले इथं ठेवतो असं असं आणि याले असं घोडत आणतो. ठीक आहे, काय म्हणशील इंग्रजी तर त्याच्यापेक्षा बोगस आहे रे बा. when the magnet is moved towards the coil असं. आता हे असं आला जसा जवळ जवळ येत जाईल तस तसं याचं मॅग्नेटिक फ्लक्स वाढत जाईल, इन्क्रीज होत जाईल. ठीक आहे, when the magnet is moved towards the coil, magnetic flux associated with the coil increases. वाढलं, जवळ आला. वाढो का कमी हो, चेंज झालं. This increase in magnetic flux, this असा आला बा इथं येऊन गेला, असा येऊन राहिला. This increase in magnetic flux induces the EMF in the coil. बोला, which causes, आणि ह्या इंड्यूस झालेल्या EMF मुळे तो कारणीभूत ठरला, which causes the current to flow through the coil. बोला, समजते का? Which causes the current to flow through the coil, and therefore galvanometer shows deflection in one direction. अशी कल्पना कर का त्याने या डायरेक्शन न डिफ्लेक्शन केलं. ठीक आहे, पुन्हा एकदा when the magnet is moved away, magnet is moved towards the coil, then magnetic flux associated with the coil increases. That is, there is change in magnetic flux associated with the coil, and therefore this change in magnetic flux induces the EMF in the coil, and hence the electric current flows through the coil, and galvanometer shows a deflection in one direction. आता काय करतो पा, आता याले दूर नेतो. भाऊ, इथं जेवढी मॅग्नेटिक फ्लक्स असेल त्याची तीव्रता याने हळूहळू दूर घेऊन जा. असा दूर दूर चालला तर याची पॉवर, याच्या मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना, तो पण कमी कमी होत जाईल. बोला, म्हणजे जेवढं इथं आहे त्याच्यापेक्षा दूर गेला तर कमी होईल, आणि कमी झालं म्हणजे याच्या मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये चेंज घडलं. तो वाढते का कमी होते हा प्रश्न नाही, चेंज असला पाहिजे, सतत बदलत राहिला पाहिजे बस. आणि मग तो काय करतो तर याच्यामध्ये इंड्यूस करतो काय रे बा, EMF ला. इंड्यूस म्हणजे भरविणे. when the magnet is moved away from the coil, then magnetic flux associated with the coil goes on decreasing. हे इथं आला. Again there is change in magnetic flux associated with the coil, and which induces the current, which induces the EMF in the coil. बोला, and therefore the current flows through due to this induced EMF. Current flows through the coil, and galvanometer shows deflection in another direction. पहिले अशी होती तर आता कशी झाली रे, अशी झाली. असं galvanometer shows deflection in the another direction. काऊन तर मॅग्नेटिक फ्लक्स इथं कमी होत चाललं. सांग पा, बसला का डोक्यात? असं काही नाही बागा, या मॅग्नेटले दौरे करायला लावायचे, ये बान जा बान नेवर आहे ना. तू का करशील तर बा याने असंच ठेव कॉन्स्टंट. मला मनात आहे कोणतरी एक मोशन मध्ये पाहिजे बा. ह्या कॉइलले आता त्याच्या जवळ न्यायचं आणि याच्यापासून दूर आणायचं. इन्स्टेड ऑफ मॅग्नेट, coil is moved towards the magnet. Instead of magnet, coil is moved towards the magnet.
or away from the magnet. झालं. कोणतरी मोशन मध्ये पाहिजे. अगेन करंट इज इंड्यूस्ड इन द कॉइल ड्यू टू द चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल. बोला. अँड गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन. बोल बा, समजलं का? आणि म्हणून मी तिथं फिनॉमेनामध्ये सांगलं का व्हेनेवर लक्षात देअर इज चेंज. आता समजते राजा काय बोललो होतो. व्हेनेवर देअर इज चेंज. पाय मी तुला आता बस समजते पाय मग कसं समजते. असा ह्या मॅग्नेट असं याचे हो आहे ना, हे हो मॅग्नेटिक फ्लक्स असा असं. Whenever there is change in magnetic flux associated with the coil, EMF is induced in the coil, and therefore the current flows through the coil. This current is called as induced current, and galvanometer shows a deflection. हे सांगलं होतं. This phenomena is called as electromagnetic induction. ठीक आहे. पुढचा पॉइंट सांगत आहोत का बा, याला पोलॅरिटी म्हणतात. हे नॉर्थ पोल आहे, हे साऊथ पोल आहे, याला पोलॅरिटी म्हणतात. समजा आपण ही पोलॅरिटी बदलवली म्हणजे नॉर्थच्या ऐवजी साऊथ, साऊथच्या ऐवजी नॉर्थ, म्हणजे याला असं करून टाकायचं तर काहीच होत नाही. फक्त इंड्युस्ड जे करंट याच्यामध्ये आहे याची डायरेक्शन बदलते, बाकी काहीच नाही. पोलॅरिटी बदलली तर इंड्युस्ड करंटची डायरेक्शन सुद्धा बदलते. बोला. ठीक आहे. म्हणजे मग अर्थबोधण्यात आला. पहिले आपण नॉर्थ घेतला, आता मी काय करून राहिलो बा, तर साऊथ घेऊन राहिलो. तर इथं आहे ना साऊथ लिहा आणि इथं नॉर्थ लिहा असं. ठीक आहे. म्हणजे आपण काय केलं बा, एक तर ही पोलॅरिटी आहे का नाही याला अप्रोच होईल किंवा याच्यापासून दूर जाईल. ठीक आहे. इफ द पोलॅरिटी ऑफ द मॅग्नेट अप्रोचिंग or descending, याला दुसरा शब्द आहे far away. If the polarity of the magnet approaching or descending is change, the direction of the induced current in the coil is also change. If the polarity of the magnet moves towards the coil or moves away from the coil, it change the direction of the induced current in the coil is also change. बोल पा. याच्यानंतर लक्षात ठेवायचो का बा, या कॉइल मध्ये जो इंड्यूस करंट आहे हे कोणावर अवलंबून असतो. तर बा, जो मोशन मध्ये असेल त्याच्या स्पीडवर. हा जर मोशन मध्ये आहे तर याच्या स्पीडवर, किंवा हा स्टेशनरी आहे आणि हे मोशन मध्ये याले घेऊन जायचं. तर बा, तुम्ही याले खूप स्पीडने इकडे आणलं तर त्याच प्रमाणात इथं जास्त प्रमाणात इंड्यूस करंट भरल्या जाईल, इंड्यूस होईल. सांगायचं तात्पर्य बा का, स्पीड जेवढी जास्त असेल तेवढं इंड्यूस करंट कॉइल मध्ये जास्त असेल. स्लो आला तर कमी प्रमाणात राहील, फास्ट आला तर जास्त प्रमाणात. तसंच जाताना स्लो गेला तर कमी प्रमाणात इंड्यूस करंट या कॉइल मध्ये राहील. फास्ट स्पीडनं जर तो गेला तर जास्त प्रमाणात याच्यात कमी होईल. म्हणजे अर्थबोध या झाला, द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस करंट डिपेंड्स ऑन द रिलेटिव्ह स्पीड ऑफ द कॉइल. समजते? with respect to magnet or relative speed of magnet with respect to coil. हा स्पीड मध्ये तर हा स्टेशनरी, हा स्पीड मध्ये तर हा स्टेशनरी. बोला. पुन्हा एकदा ऐका. द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट डिपेंड्स ऑन रिलेटिव्ह स्पीड ऑफ द कॉइल with respect to magnet or relative speed of magnet with respect to coil. बोला. It also depends on the number of turn of the coil. एकच 8 असेल तर प्रमाण कॉइल करंटचं कमी राहील.
It also depends on the number of turn of the coil. बोला, ठीक आहे. आता हा जो मोशन आहे हा जेवढ्या काळापर्यंत असल तेवढ्या काळापर्यंत याच्यात इंड्यूस करंट दिसून पडेल. म्हणजे बा हे सर्व इंड्यूस करंट कोणावर अवलंबून आहे, तर या मोशनवर, मॅग्नेटच्या मोशनवर किंवा कॉइलच्या मोशनवर. म्हणजे बा शेवटला पॉइंट आहे का बा लक्षात ठेवा, इंड्यूस करंट एक्झिस्ट so long as there is relative motion between coil and magnet. जेवढं वेळेपर्यंत मोशन चालू राहील तेवढ्या वेळेपर्यंत याच्यामध्ये या कॉइल मध्ये इंड्यूस करंट दिसून येईल. The induced current exists so long as, बरेच काळापर्यंत, there is relative motion between coil and magnet. बोल बा, आता तुम्हाला वाटते बघा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये आहे ना करंट कसा इंड्यूस होतो, ईएमएफ कसा इंड्यूस होतो हे कळलं. म्हणजे याच फिनॉमिनाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. यानंतरचा दुसरा पॉइंट सांगत आहो मी, कॉइल अँड कॉइल एक्सपेरिमेंट. हे पण फॅरेडेचाच लॉ आहे, सेकंड लॉ आहे. तेव्हा ऐका नाही आपल्याला याचं स्टेटमेंट मग तर ऐका नाही वाचा नाही लागत हो, स्टेटमेंट बढिया समजून जाते. ते स्टेटमेंट समजावं म्हणूनच एवढी मगजमारी चालू आहे का बा हा आहे ना एक्सपेरिमेंट वरून तो समजल. आपल्या पुस्तकामध्ये कॉइलने दिलं ना ते आगाऊ त्रास आहे ना. कसा दिला कॉइल, कॉइल साधा कॉइल काढायला पाहिजे ना, एवढं असा दिला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही पुस्तक काढा तर तुम्हाला दिसल असा. एवढं हेड्याक आहे, हे असं घेऊन असा गेला आणि ह्याला ऐका नाही असं जोडलं, तर हे झाला तुमचा कॉइल. आता मला सांगा एवढं त्रास घे तर बॅटरी लावून दिली असं, ठीक आहे. त्याच्यानंतर याने टॅप की लावली, एक रिओस्टॅट लावला, बस आहे ना. तर काय केलं बा, तर एक टॅप की असं आणि एक काय लावला बा, तर रिओस्टॅट. तर रिओस्टॅट लावला तर या झाला रिओस्टॅटचा अर्थ काय होतो बा, का आपल्याला व्होल्टेज कमी जास्त करता येईल असं. एवढा त्रास घेण्याच्या ऐवजी याला सिंपल साध्या भाषेमध्ये कसं इकडूनही असं सोम केलं, ठीक आहे. तर बा एवढं त्रास कायले पाहिजे, ह्या कॉइलच आहे ना, दुसरा तर काय आहे नाही, नावही त्याचं आहे कॉइल अँड कॉइल एक्सपेरिमेंट. तर बा एवढा त्रास कायले पाहिजे, तर याने सिंपल आहे ना कसं दाखवता येईल जर तुम्हाला पटत असेल तर, आहे ना. हे आता हे हात फ्री होता, कोणाकोणाला ठीक ढंगानं काढता येत नाही म्हणून तेवढा त्रास घेण्यापेक्षा या असा साधा कॉइल दाखवला तर कोणता आबाळ कोसळून राहील, कॉइलच आहे ना, दुसरं काय. मग आता ह्या असा दाखवायचा साधा सिंपल, वेळ वाचल आणि लक्षात ठेवायचो त्रासही कमी होईल. बाकी काही हेड्याक नाही. इथं एक साधं बॅटरी दाखवायची आहे, इथं एक आहे ना टॅप की दाखवायची, बस एवढं आपल्याला करायचं. हे झाला एक कॉइल असं, ठीक आहे. आता याला दुसरा कॉइल दाखवून राहिलो बा, तर ह्या झाला तुमचा दुसरा कॉइल असं. या दुसरा कॉइल याने फक्त काय जोडायचं आहे बा, तर गॅल्व्हॅनोमीटर. सेम तेच प्रोग्राम आहे, फक्त त्यावेळेस काय होतं बा, तर त्यावेळेस मॅग्नेट घेतलं होतं. या झाला तुमचा गॅल्व्हॅन. आता आपण दोन्ही कॉइल घेतले, तिथं एक कॉइल आणि दुसरा मॅग्नेट होतो, इथं दोन्ही कॉइल आहे. तर याला कॉइल अँड कॉइल एक्सपेरिमेंट म्हणतात. बाहेर सोपं आणि बोगस आहे, काही कठीण नाही. द एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल विच आर प्लेस्ड नियर इच अदर. डोळ्यांना दिसते. द एक्सपेरिमेंट कन्सिस्ट ऑफ टू कॉइल विच आर प्लेस्ड नियर इच अदर. वन कॉइल इज कनेक्टेड टू द बॅटरी अँड टॅप की. बोला, वन कॉइल इज कनेक्टेड टू दी बॅटरी, हे घे बी, बॅटरीचं बी आणि आहे ना टॅप कीचं के. वन कॉइल इज कनेक्टेड टू दी बॅटरी बी अँड टॅप की के, आहे ना, कॉल्ड ॲज प्रायमरी कॉइल. आहे ना, याला प्रायमरी कॉइल म्हणतात, प्रायमरी कॉइल असं, ठीक आहे बा. आता लक्षात ठेवायचो, आता दुसरा जो कॉइल आहे त्याच्याकडं पाय, है ना. अनदर कॉइल इज कनेक्टेड टू दी, है ना, सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर अँड इट इज कॉल्ड ॲज सेकंडरी कॉइल. दिसलं का? पुन्हा एकदा, अनदर कॉइल इज कनेक्टेड टू दी सेन्सिटिव्ह गॅल्व्हॅनोमीटर कॉल्ड ॲज सेकंडरी कॉइल.
सांग पा सेकंडरी कॉईल. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, तो बसलं का डोक्यात? तेच नाटकं करायचे आहे. पुन्हा कॉन्स्टंट करंट ठेवलं तर बा याच्यामध्ये देर इज नो चेंज इन दी मॅग्नेटिक फ्लक्स आहे ना. व्हेन दी कॉन्स्टंट करंट, असं कमी जास्त नाही करायचं. व्हेन दी कॉन्स्टंट करंट इज पास थ्रू दी प्रायमरी कॉईल, the magnetic flux around the primary coil and magnetic flux around the secondary coil, बोला, does not change. याच्या भोवतीचंही नाही होत ना याच्या भोवतीचंही नाही होत. मग काय म्हटलं बा का? when the constant current is passed through the primary, याला तर सेल लागूनच नाही, यालाच लागून आहे तर याच्यातूनच व्हाईल ना हो. when the constant current is passed through the primary coil, the magnetic flux around the primary coil and around the secondary coil does not change. As a result of this, याचा परिणाम काय झाला? तर याचा परिणाम झाला बा का लक्षात ठेवायचं हो, नो EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, नो EMF is produced in the secondary coil. Hence the galvanometer does not shows deflection. ठीक आहे. As a result of this, EMF is not produced in the secondary coil and therefore galvanometer does not shows deflection. पहिला पार्ट संपला, समजलं असेल तर. दुसरा पार्ट सांगा तो, त्याला केस 2 म्हणतात. आता काय करायचं आहे बघा, व्हेन दी की इज क्लोज, द करंट इन दी प्रायमरी कॉईल इन्क्रीजेस. याच्यात वाढत जाईल. व्हेन की इज क्लोज, द करंट इन दी प्रायमरी कॉईल इन्क्रीजेस अँड देयरफॉर द मॅग्नेटिक फ्लक्स linked with the secondary coil also increases and which induces current in the secondary coil. बोला, when the key is closed, समझते? When key is closed, the current in the primary coil goes on increasing and therefore magnetic flux linked with the secondary coil. लक्षात ठेवायचं, या झाला तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असा. ठीक आहे. काय न दाखवते रे बा फायनल, ह्याच्यावरून यायचं अर्थबोध या झाला का याच्यामध्ये सतत करंट वाढत चाललं, हा याच्या सानिध्यात आहे. तर या करंट मुळे काय होतं, याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार झाली प्रायमरी कॉइलच्या, आणि त्या प्रायमरी कॉइलचा त्या मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेटिक फ्लक्स हा काय झाला बा, त्यानं भरविलं, इंड्यूस केलं काय करंट कोणात, या सेकंडरी कॉइल मध्ये. आणि म्हणून म्हटलं बा का वेन दी, लक्षात ठेवायचं, समजते? वेन टॅप की इज क्लोज, लक्षात ठेवायचं, दी करंट इन दी प्रायमरी कॉइल इन्क्रीजेस अँड देयरफॉर दी मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी सेकंडरी कॉइल आल्सो इन्क्रीजेस and which induces the current in the secondary coil and therefore galvanometer shows deflection and in one direction, असं दाखवल, deflection in one direction. बोल पा. ठीक आहे. आता मी काय करत आहो बघा, या कीले काढून घ्या. when the key is open, the current in the primary coil goes on decreasing and therefore magnetic flux linked with the secondary coil also goes on decreasing. जसं हे की ओपन करसाल याच्यातलं प्रायमरी कॉइल मधलं करंट कमी कमी होत जाईल. जसं तसं या सेकंडरी कॉइलची लिंक असणारी मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा कमी कमी होत जाईल. वाढला का कमी झाला त्याले मस्त अर्थ नाही, फक्त तो चेंज झाला. आणि म्हणून मी म्हटलं का when key is open, the current in the primary coil goes on decreasing and therefore the magnetic flux linked with the secondary coil also goes on decreasing. बोला. and hence लक्षात ठेवायचं, galvanometer connected to the secondary coil shows deflection in another direction, that is अपोजिट डायरेक्शन. ह्या जर इकडं तोंडानं असेल तर ह्यावाला इकडल्या तोंडानं दाखवाल. अँड हेन्स द गॅल्व्हॅनोमीटर शोज डिफ्लेक्शन इन अनदर डायरेक्शन, दॅट इज अपोजिट डायरेक्शन. बोल पा. Thus the EMF produced in the secondary coil, याच्यात EMF प्रोड्यूस झाला कोणामुळे झालं तर या वाल्या जे आहे बाण
आहे ना, हे थोडस जवळ झालं, याने जर दूर केलं असतं ना तर अजून चांगलं दिसलं असतं. तर पहा मी तुला हे दाखवून देतो. पहा काय सांगून राहिलो, तर ह्या झाला तुमचा लक्षात ठेवायचो प्रायमरी कॉईल असा, बाकी काही नाही. ठीक आहे. तर हे झालं तुमचं मॅग्नेटिक फ्लक्स. फायन दाखवतात. हा जो चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स आहे याच्यामुळे या सेकंडरी कॉईल मध्ये ईएमएफ निर्माण झाला, इंड्यूस झाला. आणि म्हणून म्हटल्या गेलं बा का दी ईएमएफ आहे ना इंड्यूस इन दी सेकंडरी कॉईल इज ड्यू टू दी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी कॉईल. बोल पा. आता जर एवढं समजलं असेल ना तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो बा. स्टेट अँड एक्सप्लेन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. स्टेट अँड एक्सप्लेन फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. बस स्टेटमेंट तुम्हाला पक्क माहित आहे का बा. व्हेनेवर म्हणजे जेव्हा जेव्हा देयर इज चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स linked with the coil or associated with the coil, EMF is induced in the coil. आणि हे शिकलो आतापर्यंत म्हणून तर ते बडबड केली का मग हे समजलं पाहिजे का whenever there is a change in the magnetic flux associated with the coil and EMF is induced in the coil. बोल. आणि यालाच लक्षात आहे, हे जे पहिला लॉ आहे, फर्स्ट लॉ आहे, दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज क्वालिटेटिव्ह लॉ. Why? It indicates the characteristics of induced EMF. हा लॉ काय व्यक्त करतो, तो इंड्युस्ड EMF चे कॅरेक्टरिस्टिक्स, आणि या कारणास्तव याला क्वांटिटेटिव्ह लॉ म्हणतात. समजते? क्वालिटेटिव्ह लॉ म्हणतात. ठीक आहे बा. दिस लॉ इज कॉल्ड एज क्वालिटेटिव्ह लॉ अँड लक्षात ठेवा. वाय? बिकॉज लक्षात इट इंडिकेट्स द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंड्युस्ड EMF. बोल बा. आता थोडस प्रेझेंटेशन पाहिजे का बा. मग तुम्ही म्हणता कसं बढिया समजलं. अरे बा, ज्या प्रमाणामध्ये आहे ना हे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होईल आणि त्याच्या बदलण्याचा जो दर राहील, रेट राहील, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सचं चेंज होण्याचा रेट, ठीक आहे, तो ज्या स्पीडनं बदलल त्या स्पीडनंच तर याच्यामध्ये काय होईल बा, ईएमएफ इंड्यूस होईल. हा कमी प्रमाणात बदलत असेल तर कमी प्रमाणात इंड्यूस होईल. तो जास्त प्रमाणामध्ये म्हणजे लार्ज स्केलवर बदलत असेल तर जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये काय होईल, तर ईएमएफ इंड्यूस होईल. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. हा सेकंड लॉ आहे बा. द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्यूस्ड ईएमएफ. बस एवढं लक्षात ठेवायचं. असं हे DDT चा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. असं तर मग आहे ना काय सांगलं, द मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. The magnitude of induced EMF is directly proportional to the rate of change of magnetic flux. बोला. With respect to time through the coil. This is the second law. DDT चा अर्थ होतो रेट ऑफ चेंज ऑफ, आहे ना, ब्लँक स्पेस. याने मिटवून टाकलं तर हे झाली ब्लँक स्पेस विथ रिस्पेक्ट टू टाइम. पण इथं आपलं का देऊ नये बा, तर फाय देऊ नये म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स. आणि म्हणून म्हटलं गेलं द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी कॉईल. एवढं म्हटलं तरी भाग होते. ठीक आहे, हेच म्हणते पुस्तक, दुसरं काहीच नाही. रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स थ्रू दी कॉईल. अर्थबोध झाला का विथ रिस्पेक्ट टू टाइमच राहते. जसा वेळ वाढत जाईल तसा तो एक तर वाढत जाईल किंवा कमी होईल. बोला. एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा या लॉला आहे ना, दिस लॉ इज कॉल्ड एज, लक्षात ठेवा, क्वांटिटेटिव्ह लॉ. ठीक आहे. मग काय देतो बघा, बिकॉज इट गिव्स मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. बोला, समजते का? मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय आहे बा, फाय इज दी, लक्षात ठेवा तो मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी कॉईल. लक्षात, ऍट एनी इन्स्टंट टी. एनी इन्स्टंटचा अर्थ कोण्या तरी वेळेत. आणि म्हणून म्हटलं गेलं ना, इफ फाय इज दी मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दी कॉईल ऍट एनी इन्स्टंट, then induced EMF
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी फाय बाय डी टी. याने उडवायचं असेल तर मित्र तुम्हाला माहित आहे इक्वल टू आणि के लिहा लागते आणि इथं लिहायचं डी फाय बाय डी टी वेअर के इज प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. इफ द व्हॅल्यू ऑफ के इज 1 then E is equal to d phi by dt. This is the second law of this is the second Faraday's law. बोला. ठीक आहे. आता एवढं जर झालं असं तर लक्षात ठेवा याच लॉला काय करायचं आहे बा फर्स्ट लॉशी कंबाईन करायचं आहे. कंबायनिंग दिस है ना कंबायनिंग दिस एक्सप्रेशन विथ द फर्स्ट लॉ वी गेट. कारण इथं मॅग्नेट्यूड घेतलं होतं E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. त्या मनात असं आलं पाहिजे बा. ठीक आहे. काय होतं फर्स्टला व्हेनेवर देयर इज चेंज इन द मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल EMF इज इंड्यूस्ड इन द कॉइल. ठीक आहे. कंबाइनिंग दिस इक्वेशन विथ द फर्स्ट लॉ वी गेट E इज इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. ठीक आहे. जर त्या कॉइल मध्ये n टर्न असतील तर फक्त काय करायचं इथं सेपूट लावायचा n चा. इफ आहे ना इफ द कॉइल कन्सिस्टिंग ऑफ n टर्न. If the coil consisting of n turn, then total magnetic flux is given by E is equal to minus n d phi by dt. बस बोला. ठीक आहे. हा जो EMF आहे याचा SI युनिट आहे व्होल्ट आणि लक्षात ठेवा तो आहे ना डी फाय बाय डी टी कशात मोजल्या जाते तर वेबर पर सेकंड मध्ये. मग आता एवढं जर झालं असेल तर मला लक्षात ठेवायचं समजते का. मग काय सांगता येते एक भल्ल महत्वाचा मुद्दा सांगतो राजे हो ऐक चालत. हा जो आहे ना याला काय म्हणतात बा तर फ्लक्स रूल म्हणतात. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज फ्लक्स रूल. लक्षात ठेवा एक मार्कासाठी व्हॉट इज फ्लक्स रूल तर बस एवढंच माहित पाहिजे ना. याच्यातले नोटेशन लिहायचे आहे. व्हॉट इज एन इज द नंबर ऑफ आहे ना एन इज द नंबर ऑफ टर्न ऑफ कॉइल. लक्षात ठेवा तुम्ही आहे ना फाय इज द टोटल मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. E इज द EMF इंड्यूस्ड इन द कॉइल आणि म्हणून या रूलला म्हणतात फ्लक्स रूल. विसरू नका मित्र हो. बोला समजते का. थोडस याच्याकडं पाहिशील ना तर तू म्हणशील का का माहिती भेटते है ना. तर इथं पाहिशील तर हा ईचा अर्थ होतो EMF पुढं पाहिशील तर इक्वल टू आहे आणि इकडं पाहिशील ना तर का हाय बा तर लक्षात ठेवा तो रेट दिसते. रेट हा VDT म्हणजे रेट आहे. कोणाचा रेट आहे तर या मॅग्नेटिक फ्लक्स आहे आणि कसा आहे तो या कंडक्टिंग सर्किट मधून किंवा कॉइल मधून जाणार आहे आणि तो पण कसा तर चेंजिंग होणारा. आणि म्हणून इथं काय काय दिसते बा का बा दिस इक्वेशन शोज दॅट EMF इज इक्वल टू रेट. हे रेट आहे. याले महत्व नाही आहे. नंबर आपण 2 राव 5 राव 1 राव आपल्याला काय करायचं आहे. EMF इज इक्वल टू रेट. दिसते at which magnetic flux through conducting circuit is changing. हा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो. ठीक आहे. SI युनिट E चं म्हणजे EMF चं व्होल्ट राहते आणि डी फाय बाय डी टी चं काय तर वेबर पर सेकंड. बोल बा. फक्त लक्षात ठेवा मी लिहूनही देतो बा याने विसरू नका. याला फ्लक्स रूल असं म्हणतात आणि म्हणून लक्षात ठेवा तो काय सांगलं बा काय EMF इक्वल टू दी अँड रेट at which the magnetic flux through the conducting circuit is change. बोल बा. मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर दा. ठीक आहे. काही अडचण असेल तर मेसेज करा. ठीक आहे. परीक्षा जवळ आल्या भरपूर अभ्यास करा. आवडला तर अवश्य मेसेज करता लाईक करता. नमस्कार.